स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत नयनपूर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या स्टॉलवर आपण आलो आहे. आपण त्यांच्या कंपनीची वाटचाल जाणून घेऊ की त्यांनी कोणत्या परिस्थितीमध्ये कंपनीचा कारभार सुरू केला आहे आणि आता ते कोणत्या स्टेजला आहेत. तुमची ओळख करून सांगा आणि त्याच्यानंतर प्रवासाची रूपरेखा सांगा. सर, माझं नाव सौलीला नानाजी मुंडले. मी फार्मर प्रोड्युसर कंपनी नयनपूर यांची मी संचालिका आहे. आणि आमची अशी वाटचाल झाली की अगोदर मी सरपंच होती. ह्या सरपंच पदामध्ये फिरता फिरता मला एक संचालिकाचा एक पद तिथं मिळाला कंपनीमध्ये. पण ती कंपनी सर लोक ह्याचे मीटिंग वगैरे घ्यायची, पण ती मीटिंग घेऊन सगळे लोक हो म्हणायचे, पण ती कंपनी समोर जात नव्हती. तर मग मी अध्यक्षाला विचारली असं कुठपर्यंत आमचं चालणार आणि आमची कंपनी कशी उभी राहणार. तर ते म्हणाले आता काय करू, आम्ही आपली बंद करून टाकू. तर त्यांनी लक्ष न दिले. मग मी म्हटली भाऊ मग मी लक्ष देते, अध्यक्षाला बोलली मी. तर ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही दुसरे संचालक भरा आणि हे कंपनी उभी करा. नंतर आम्हाला साथ मिळाली. पण आम्हाला CA कडून हे करासाठी त्याचे ऑडिट करासाठी 1.5 ते 2 लाख रुपये लागलेत. ते आम्हाला जास्त तोटा झाला. नंतर आमची 21 पासून चांगली रनिंग झाली. 24मध्ये आम्हाला चांगलं साहेबाकडून प्रतिसाद मिळाला. मग 25मध्ये आम्हाला सबसिडी आली याची. तर तुम्हाला कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पामार्फत कोणती मदत मिळाली, त्यांचे कसं सहकार्य झालं ते सांगा. ते वेळेवर आम्हाला रांगणारे सर मदत करत होते. नंतर ते मॅडम आमची राऊत मॅडम आमची मदत करत होती. त्यांना आम्हाला मार्गदर्शन केले, सहारे सर मार्गदर्शन केले, असं करावं लागतं. आणि त्यानुसार आम्ही त्यांना कागदपत्रे सर्व पुरवली आणि आमची ही संस्थेकडून आम्हाला अनुदान प्राप्त झाले. अनुदान प्राप्त झाल्यानंतर आम्ही जे आमचे शेअर्स होते आम्ही पुन्हा शेअर्स वाढवले, त्याच्यामध्ये पुन्हा भागीदार केले आणि भागीदार करून आम्ही आता आपली जी कंपनी आहे कोणत्या स्टेजला आहे ना, कुठपर्यंत काम सुरू झालेलं आहे. आता आमची कंपनी राईस मिल उभा झालेला आहे, पाया झाला मजबूत. आणि आता समोरची प्रोसिजर सुरू आहे. आमच्या मशिनऱ्या सुद्धा ऑर्डर झाल्या. कंपनी सुरू झाल्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तुमचे समोर प्लॅनिंग काय राहणार आहे, थोडक्यात सांगा. प्लॅनिंग म्हणजे आम्ही तिकडच्या कास्तकारांना जास्त प्राधान्य देऊ. पहिलं आम्ही आपल्या सभासदांना प्राधान्य देऊन तांदूळ विकण्यासाठी आम्ही जास्त ऑनलाईन जे जास्तीत जास्त कॉन्टेंट घेऊन विकण्याचा प्रयत्न करू आणि कास्तकारांना जास्तीत जास्त फायदा होण्याचा प्रयत्न करू. आपल्या संचालक मंडळांना आपल्याला सविस्तरपणे माहिती दिली आहे की त्यांचा अगोदर हा जो कंपनी उभारणीचा जो प्रवास होता तो खूप खडतड झालेला आहे. त्यांना ऑडिट फेस करायला लागला आहे. त्यांना अगोदर सपोर्ट नव्हता त्यांच्या सभासदांचा, पण हळूहळू करता 2021 पासून त्यांनी एफर्ट घेतला. तर 2025-26मध्ये स्मार्ट प्रकल्पामार्फत त्यांना मदत मिळाली. कोचरे मॅडम, श्री सहारे सर यांनी त्यांना खूप मदत करून आता त्यांच्या कंपनीचे बांधकाम सुरू आहे. सोबतच त्यांच्या नयनपूर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या समोरच्या प्रवासासाठी आमच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा.